नमस्कार. सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगत आहे की जीव गेला तरीही चालेल या वाक्याचा अर्थ अक्षरशः जीवाशी खेळणे नाही आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की जीवापेक्षाही प्रिय असलेल्या महादेवांच्या या महाशिवरात्रीच्या उपवासासंबंधित काही आपण गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका हा उपवास. 99% महिलांना माहीतच नाही आहे. तर तुम्हाला असा हा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की संपूर्ण माहिती तुम्ही आवर्जून बघा. तर तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल जर या 3 महिलांनी जर उपवास केला तर तुम्ही नक्की बघा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्र म्हणजे काय? तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिवशंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याचा काळ म्हणजे महाशिवरात्र असे देखील काही ठिकाणी सांगण्यात येते. तर काही ठिकाणी शिव आणि पार्वती यांच्या विवाह उत्सवासंबंधित या दिवसाला मानले जाते असे देखील सांगण्यात येते. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळातील विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळेच विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढलेला असतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट होऊन करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे हे व्रत करतात. उपवास करून जागरण करण्याची या दिवशी परंपरा आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून संरक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा जास्तीत जास्त करावा. तुम्ही दिवसभरात हा जप केला तरीही चालेल. कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता अशी देखील मान्यता आहे. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो. भक्तही या दिवशी उपवास करतात. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते अशी देखील मान्यता आहे. आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय असे अनेक कथा पुराणानुसार वेगवेगळे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. परंतु हा दिवस अत्यंत महत्त्वाचाच आहे आणि प्रत्येकानेच हा साजरा करावा. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद कायम प्राप्त होतात. काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून महाशिवरात्र साजरी करण्यात येते. अशी अनेक ठिकाणी वेगवेगळी मान्यता आहे. परंतु महत्त्वाचे हे आहे की देवादिदेव महादेव यांच्या या दिवशी आपण सेवा उपासना केल्यानंतर जे आपल्याला आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळणार आहे, साक्षात शिवाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुम्ही मनोभावे महाशिवरात्री ही साजरी करायची आहे. या दिवशी भगवान शंकराला जल, गंगाजल, दूध, पाणी, दही, तूप, मध, साखर, बेलपत्र, शमीपत्र, भस्म आणि चंदन अर्पण करावे. अनेक ठिकाणी लोक पार्थिव शिवलिंग बनवून अभिषेक करतात. शिवलिंगावर जल चढवण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही पवित्र मनाने जलाभिषेक केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात. तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी देखील मान्यता आहे. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील किंवा उत्पन्न कमी येत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवा. पहाटे लवकर उठून स्नान करा. तसेच शिवमंदिरात जाऊन गंगाजलाने अभिषेक करा. यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला, 108 वेळेला किंवा 11 माळी शक्य झाले तर जप करावा. शंकराच्या पिंडीला बेलपत्र चढवावे. तसेच दिवसभर उपवास करावा आणि या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. नक्कीच तुमच्या आयुष्यात याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवायला लागतील. तर कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी हा उपवास करू नये याबाबत आपण पुढे माहिती बघूयात. महाशिवरात्रीची रात्र ही जागरण करण्याची रात्र असते म्हणून नक्कीच तुम्ही या दिवशी शिवलीलामृताचे पठण आवर्जून करावे. 11वा अध्याय नक्की वाचावा. तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मोनिका कुलकर्णी MK या चॅनलची लिंक दिली जाणार आहे किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की शिवलीलामृताचा 11वा अध्याय बघा. ओवीसह दिलेला आहे. नक्की पठण करा किंवा श्रवण देखील करू शकता. दिवशी उपवासामध्ये दूध, फळे आणि सात्विक पदार्थाचेच सेवन करायचे आहे. उपवास करायचा आहे. महादेवाच्या पूजेमध्ये चुकूनही तुम्हाला केतकीचे फूल वापरायचे नाही आहे. हे पूर्णपणे वर्ज केलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत काय नाही हे थोडक्यात बघूयात. त्या दिवशी शिवलिंगावर हळद कुंकू अर्पण करायचे नाही आहे. त्याऐवजी तुम्हाला चंदनाचा वापर करायचा आहे. भगवान शिवशंकराला तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.
शिवलिंगाला तुम्ही नारळ अर्पण केले तरीही चालेल, परंतु त्याचे पाणी अर्पण करायचे नाही आहे. त्यांना या दिवशी उपवास नाही आहे. त्यांनी कांदा, लसूण, तामसिक पदार्थ खायचे नाही आहेत, वर्ज्य करायचे आहेत. त्याचबरोबर काही वस्तू आपल्याला चुकूनही घरातून कोणालाही द्यायच्या नसतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे पांढऱ्या वस्तूंचे दान संध्याकाळी कोणालाही करायचे नाही आहे. जसे की दही, दूध, तांदूळ, साखर अशा पांढऱ्या वस्तू संध्याकाळी कोणालाही द्यायच्या नाही आहे. आपण नेहमीच दही हे संध्याकाळनंतर कोणालाही देत नसतो. त्याप्रमाणेच महाशिवरात्रीच्या दिवशी देखील या नियमाचे पालन करा. या वस्तू चंद्राशी संबंधित आहे आणि या वस्तू जर तुम्ही सूर्यास्तानंतर कोणालाही दिल्या तर घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहत नाही. म्हणून तुम्ही चुकूनही या वस्तू कोणालाही देऊ नका. त्याचबरोबर मीठ देखील कोणालाही द्यायचे नाही आहे. त्या दिवशी अन्न फेकून देऊ नका, पैसे कोणालाही उधार देऊ नका. शिव मंदिरात गेल्यानंतर आपण नेहमीच हे पालन करायचे आहे. ते म्हणजे शिवलिंगाला आपण नमस्कार केल्यानंतर मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा करायची नसते. प्रदक्षिणा ही अर्धीच करायची आहे. ज्या ठिकाणी अभिषेकाचे पाणी बाहेर येत असते तिथूनच आपल्याला पुन्हा उलट दिशेने फिरून मागून परत पुन्हा समोर यायचे आहे. म्हणजे अर्धीच प्रदक्षिणा करायची आहे. पूर्ण प्रदक्षिणा या दिवशी कधीही महादेवाला केली जात नाही. त्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या पात्रातून दूध अर्पण करू नका. अभिषेक करत असताना स्टील किंवा चांदीचे पात्र वापरावे. पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे पात्र हे सर्वोत्तम आहे. तुम्ही ते वापरू शकता, परंतु दूध घालताना नाही वापरायचे आहे. त्या दिवशी खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका. महाशिवरात्रीचा उपवास हा शरीर शुद्धीसाठी नाही तर मनाच्या शुद्धीसाठी देखील केला जातो. काही तुम्ही महादेवासमोर बसून उपवासाचा संकल्प करायचा आहे. हा उपवास फराळी स्वरूपाचा असतो म्हणून फलहारच घ्यायचा आहे. दिवसभर महादेवाचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7च्या नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. शिवलिंगावर तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. महादेवाला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. उपवास करणे म्हणजे फक्त उपाशी राहणे असेच नाही, तर देवाच्या सानिध्यात राहणे असा त्या उपवास या शब्दाचा अर्थ होत असतो. आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपण बघूयात महाशिवरात्रीचा हा उपवास कोणत्या 3 स्त्रियांनी चुकूनही करायचा नाहीये. त्या 3 स्त्रियांनी हा उपवास करणे अशुभ ठरणार आहे. त्यामधील सर्वात पहिली स्त्री आहे ती गर्भवती स्त्री. शास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे आणि आयुर्वेदात देखील असे सांगितले गेलेले आहे की जी स्त्री गर्भवती आहे तिने एकदम कडक उपवास किंवा निर्जला उपवास हा करू नये. गर्भातील बाळाच्या पोषणासाठी अन्न पाण्याची गरज असते, म्हणून उपवास तुम्ही निर्जली करायचा नाही आहे. रक्तामधील साखरेचं प्रमाण हे जास्त उपाशी राहिल्याने कमी होत असते आणि विकनेस देखील येऊ शकतो, म्हणजेच अशक्तपणा येतो. आणि अशा स्त्रियांनी चुकूनही हा उपवास कडक किंवा निर्जला करू नका. फलहार घेऊन आणि मानसपूजा करून केला तरीही चालेल. त्यानंतर दुसरी स्त्री आहे ती म्हणजे जिला मासिक पाळी आलेली असेल. जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुरू असेल तर उपवास करावा की नाही हे बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो. तर अशा वेळी तुम्ही मंदिरात जाणे किंवा शिवलिंगाला स्पर्श करणे हे टाळावे. शास्त्रामध्ये हे पूर्णपणे वर्ज्य केलेले आहे. तुम्ही लांबून दर्शन घेऊ शकता, तुम्ही उपवास करू शकता, परंतु तुम्हाला पूजाही करता येणार नाही. जर तुमच्या मासिक धर्माचा पहिला, दुसरा, चौथा, तिसरा असा दिवस असेल तर तुम्ही फक्त पूजा करायची नाही आहे, उपवासच करायचा आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती आहे आजारी किंवा तिला औषधी वगैरे सुरू असलेली स्त्री. तिने हा उपवास चुकूनही करायचा नाही आहे. त्यांना रक्तदाबाचा किंवा मधुमेहाचे किंवा अनेक असे अवघड आजार असतील, कठीण आजार जर असतील तर त्यांनी चुकूनही हा उपवास करू नका. भक्ती तुम्ही करा, मनोभावे सेवा करा, परंतु शरीराची देखील काळजी घ्या. ती तुम्ही नियमाने आणि व्यवस्थितपणे आणि सेवा जर केली, मनोभावे तुम्ही मानसपूजा जर केली तर निश्चितच शिवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या अशा काही कठीण समस्या असतील तर तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत. चुकूनही तुम्हाला हा उपवास करायचा नाही आहे आणि जरी करायचा असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे आहार घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्ही हा उपवास करायचा आहे. शिवशंकर हे भोळे देव आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे मनोभावे जर सेवा जरी केली आणि एक तांब्याभर पाणी जरी तुम्ही त्यांना अर्पण केले, त्यांना अभिषेक केला, तर त्यांना मनोभावे तुम्ही त्यांचा मंत्रजप देखील जरी केला तर तुम्हाला उपवासाचे पुण्यफळ प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला करणे योग्य पद्धतीने करणे शक्य झाले तरच करा, अन्यथा नाही केला तरीही चालेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.